बेशक बेशक मन जिंकायला जा. अरे पण तुझं ते मन आधी कुठे बसलंय त्याचा तर विचार कर. मन जिंकणार तुझ्या संत महंतांच्या गोष्टी राहू दे. या इथं मैफिल जमली होती. आगरवाले रावशन आले होते गायला. जवान होतो आम्ही त्यावेळी. तुझ्या आजोबांचा गाण्या नाचण्याचा शौक म्हणजे खुला बिलकुल. बाई असो बुवा असो नाच गाणं इथं चोराचोरीचा मामला नाही. अरे तुझ्या आजोबांची गोष्ट सोड. तुझ्या आजीनं इथे आत बसल्या बसल्या एवढं गाणं ऐकलं होतं की मलकाजान एक अंतरा विसरली ठुमरीचा तर आतून आजीनं चरण पुरा केला. गाणं ऐकणं सौंदर्याचा आस्वाद घेणं यात पाप मानायचं काय कारण आहे. पाप बळजबरीत आहे, सक्तीत आहे. परिणामाची जिम्मेदारी टाळण्यात पाप आहे, खुशीत पाप नाहीये. या इथे अशी मैफिल जमली होती. रोशन गात होती पोऱ्या. तुझ्या आजोबा बसले होते पखवाजावर. नाना पानशाचे शागीर. क्या बात है. पुऱ्याचा धमार ऐन रंगात आला होता. ऐकायला इने पास झालो. बेहोश झाला होता सगळा मामला. इतक्यात पॅलेसवरनं महाराज सरकारांचा हुकूम आला. महाराजांनी ताबडतोब बोलावलाय म्हणून. अरे यार बाई घुसली होती पुरियाच्या घनदाट जंगलात. धुंद धुंद झाली होती सुरांच्या मस्तीनं. हुकूम ऐकताच ताडकन उतरली वाड्यावरच्या अफसरला. जा महाराजांना म्हणावं गाणं ऐकायचं असेल तर इथे बापू भैया देवासकरांच्या कोठीवर या. इथे उभा केलाय मी पुरिया. ताजमहल बघायला आपल्याला आग्र्यापर्यंत जावं लागतं. तुमच्या दरवाजाशी नाचत येतात ते म्हणावं मोहर्रमचे कागदी डोले. श्याम भैया तुम्हाला कल्पना नाही त्या काळात संस्थानिकांना उलट उत्तर देणं म्हणजे क्या बात थी. अरे गर्दन मारली गेली असते ना पण परवा नाही. सुरांची मस्ती तिला अधिक प्यार होती. मग सांग आता राष्ट्रासाठी मरणाकडे पाहून बेफिकीर हसणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची इतराजी स्वीकारणारी गाणारीन. लहान मोठं कसं ठरवायचं.